अनुदानाच्या स्वरूपात मांडला। सोयाबीन, कांदा, बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबाबतही बोलू की शेतकरी वाचला पाहिजे। पण आज हे शुभम तसा माझा खूप जवळचा मित्र, त्याला मी कधी त्याचा पक्ष विचारला नाही, त्यांनी मला कधी माझा पक्ष विचारला। संदीपही एक कार्यकर्ता, एक मित्र। आज जेव्हा शुभमचा हात थरथरतो किंवा त्याला बसता येत नाही, तर त्याच्यावरती काय घेतली हे ते दोघच जण, पण तरी सुद्धा आपल्या प्राणाची बाजी लावायला ते तयार आहेत। आपल्यासाठी ते सांगते अजूनही 4 दिवस आम्ही उपोषण करू। आता जबाबदारी आमची आहे। उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे, विखे पाटील आणि मी एकत्र आहे। त्यांना तातडीने सांगतो, मी लक्षवेधी तर पुढच्या आठवड्यात होईल, तिथे धोरणात्मक निर्णय तो त्यांना घ्यावा लागणार। पण त्याआधी या उपोषणकर्त्यांना भेटणं खरं तर पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्र्याचं काम आहे। आता तुम्हाला सगळ्या मायबाप जनतेला हे माहीत पाहिजे की बरेच मोठ्या नेत्यांना मी अंगावर घेतलंय। पाण्याच्या प्रश्नामुळं बऱ्याच जणांनी माझ्याशी वाकडे केले, कारण मी गरीबाचं लेकरू म्हणजे त्याच्या मला बटीक समजते। पण हे सगळं जुगारून मी काम करतोय आणि माझी काम करण्याची पद्धती एकच आहे। मला एक बाप आहे, बाप झाला, मी दुसरं कोणाला बाप मानत नाही। त्यामुळं तुम्हाला शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आक्रमकपणे तिथे पोहोचले। अकोल्यातलं आंदोलन चालू आहे हे मी बोललो। आमचे शेतकरी आंदोलनात दूध उत्पादक आंदोलनाला बसले 2 जण आमरण उपोषण करता हे बोल। सकाळी मला एका बहिणीचा फोन आला, मला वाटतं 7:30-8 वाजता तो फोन आला। तिनं थेट फोनवरती प्रश्न विचारला, मी फोन कधी कुणाचा टाळला। ती म्हणे तुम्ही दुधाबद्दलचा प्रश्न विचारणार आहे? म्हटलं ताई आधी पण बोललोय ना, ते परत प्रश्न। तिथं आमच्या इथे शुभम आणि ते म्हणे आंदोलनाला बसले, उपोषण चाललंय, त्यांची तब्येत खालावली आहे। तिला सांगितलं आज मी सभागृहातून अर्ध्यावर निघून मी त्यांच्या भेटीला येणार। तालिका अध्यक्ष असल्यामुळे एक दुसरं वाढलंय का तिथं अध्यक्षानंतर बसायला जर टाइम दिला तर त्यावेळेला वेळ द्यावा लागतो, पण आज मी कुणालाही न सांगता निघून आलो। फोन चालू होते, फोन उचललेच नाही। पीएला सांगितलं, म्हटलं सापडायला लागले तर सांगता की आमच्या इथे एक आंदोलन चालू। सकाळी अजितदादांच्या कानावर घातलं, म्हटलं आमच्या इथले तरुण उपोषणाला बसले। खरं तर माझ्यासारख्याचं समाधान काय की जर लोक खुश असतील तर मी खुश आहे, जर जनता नाराज दुःखी तर मी दुःखी आहे, ही वस्तुस्थिती आहे। आज त्या 2 भावांचं जे काही दुःख आहे ते मी घेऊन जाणार आहे। उद्या विखे पाटलांशी बोलतो, मला जे काय बोलायचं ते हमी भाव द्या, धोरण बदला, उपोषण थांबत नाही, उपोषण उग्र होईल याची सगळी जाणीव देतो। आणि जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याची तुम्हाला माझ्याकडनं पण माहिती दिली जाईल। देव करू आणि सरकारला सद्बुद्धी येऊ। कारण मगाशी जालिंदरजी वागचौरे म्हटले, खुद्द या दुधानं त्यांना स्वतःला भोगावं लागलं, पण तरी हे चालणार किती? म्हणून काही झालं तरी शेतकरी किंवा कष्टकरी केंद्रस्थानी ठेवून सरकारला निर्णय घ्यावा लागेल। आणि मी पुढच्या आठवड्यात लक्षवेधी तर होईल, लक्षवेधी होईल, सभागृहात चर्चा होईल, पण त्याआधी उद्याच्याला मी दुग्ध खास त्याच्यासाठी उद्या मी जिल्हा नियोजनच्या बैठकीला जातोय।
आणि तिथंच सांगतो की तुम्हाला या आंदोलनाला भेट द्यावं लागेल. भेट नाही तर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तसंही मला वाटतं की परवाच्या दिवशी येतात अकोल्याला. त्यामुळं अकोल्याला एवढं म्हणजे आंदोलकांना पुढची पावलं उचलली तर कोणाला वाईट वाटायचं काय का. शेवटी आंदोलन कशासाठी तर सरकारला जागा करण्यासाठी, सरकारने दखल घेण्यासाठी आंदोलन आहे. विनाकारण कोणी आंदोलन करत नाही. त्यामुळं तुम्ही लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करताय तर सरकारच्या वतीनं तर काही पाठिंबा देत नाही, देता येत नाही. पण तुमच्या भावना मी सरकारपर्यंत पोहोचवून या निमित्तानं सांगतो आणि माझ्या आव्हानाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा विजय असो.